नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण GMC सोलापूरची 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करायला सुरुवात झालेली आहे 22 ऑक्टोबर 2025 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 12 नोव्हेंबर 2025. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला याच्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, त्याच्यासाठी कोण अर्ज करू शकतो, वेतन श्रेणी काय असणार आहे, परीक्षा पद्धती कशी असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा कधी घेतली जाणार आहे, याची सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा जो आहे GMC सोलापूरचा 2025 साठीचा भरती जाहिरातीचा अपडेट जो आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर तुम्ही बघू शकता इथं सविस्तरमध्ये देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यानंतर जे आहे तर ते अर्ज करा. तर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर जे आहे तर त्यांच्या अंतर्गत गट वर्गातील भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. व्यवस्थित जाहिरात जी आहे तुम्हाला इथून पाहता येणार आहे. तर व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करा. इथं पात्रता देण्यात आलेली तुम्हाला पात्रता जी आहे तर फक्त महाराष्ट्रातले जे रहिवासी आहेत तर त्यांनाच इथं अर्ज करता येणार आहेत. उमेदवार जो आहे तर तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर उमेदवाराचं शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती उमेदवाराची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता असली पाहिजे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवार शैक्षणिक पात्रता ही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत धारण केलेले असणं आवश्यक आहे. म्हणजे 12वी पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमची 12वीचं जे तुमचं एज्युकेशन आहे तर ते पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. खेळाडू आरक्षण जे आहे तर ते देण्यात आलं आहे. दिव्यांगासाठीचं जे आरक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर अनाथ उमेदवार असेल तर त्याच्यासाठीचं आरक्षण आहे. पदवीधर अंशकालीन असेल तर त्याचं आरक्षण आहे. वयोमर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहे. तर SC ST VJ NT1 NT2 NT3 जे आहेत OBC सोशल बॅकवर्ड क्लास जे आहेत EWS कॅन्डिडेट आहेत तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा जी आहे तर ते 43 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहे. डिसेबल पर्सन असाल तर 45 आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तरी 45 आहे. भूकंपग्रस्त असाल तरी 45 आहे. तर सर्व विद्यार्थी जे आहेत इथं अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. संख्यात्मक ऑनलाईन परीक्षा जी आहे तर 2025 वेळापत्रक आणि संचालन जे आहे त्यानुसार ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जे आहे तर ती देण्यात येणार आहे. याच्यासाठी IBPS मार्फत जे आहे तर 100 प्रश्नाची परीक्षा घेतली जाणार आहे 200 गुणासाठी आणि याच्यामध्ये तुम्हाला किमान 45% गुण मिळवणं जे आहे तर ते कंपल्शन देण्यात आलेले. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर त्याच्यासाठी जे आहे तर परीक्षेचे वेळापत्रक जे आहे तर ते येईल. त्याच्यासोबतच तुम्हाला 7 दिवसाच्या आधी जे आहे तर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध होतील. ही जी जाहिरात आहे तर त्याचं PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. जर तुम्हाला इथं अर्ज करायचा असेल तर त्याची लिंक जी आहे तर तीही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथून तुम्ही चेकआउट करा. अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग असाल तर 900 रुपये असणार आहे. माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक असाल तर त्यांना परीक्षा शुल्कामध्ये माफी असणार आहे. परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत जी आहे तर ती कशी असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. ही सविस्तर जाहिरात जी आहे सोलापूर GMCची तर ती प्रसिद्ध झालेली आहे. उमेदवारांसाठीचं घोषणापत्र देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही इथं व्यवस्थित बघा आणि त्यानंतरच तुम्ही इथं अर्ज करू शकता. त्यानंतर जे आहेत आपण जागांची विभागणी बघणार आहोत. तर कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, टोटल जागा किती आहेत आणि कुठल्या पदासाठी किती जागा आहेत तर आपण सविस्तर ही जाहिरातीमध्ये बघणार आहोत. म्हणजे जे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत तर त्यांना इथं अर्ज करता येणार आहेत. तर मग याच्यामध्ये कक्षसेवकसाठी 123 जागा असणार आहेत. वेतन श्रेणी जी आहे ते 15,000 ते 47,600 अशी असणार आहे. त्यानंतर बाह्य रुग्ण विभाग सेवक जे आहेत 9 पदे आहेत. शिपाईसाठी 3 आहेत. माळीसाठी 1 आहे. पंचसहवर्तकचं 1 आहे. क्षकिरण सेवकचं 1 आहे. प्रयोगशाळा सेवकचे 2 आहेत. चतुर्थ श्रेणी सेवक कर्मचारी 2 आहेत. रुग्णपट वाहकचे 1 आहे. स्वयंपाकीचं 3 आहेत. परिचारिक जेवण सेवक जे आहे विभाग 3 आहेत. भांडार सेवकसाठी 2 आहेत. पोस्टमार्टम जे आहे रूमसाठीचे 2 आहेत. अशी 153 पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. मग याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे उमेदवाराला. म्हणजे कक्षसेवक या पदासाठी तुमची जी आहे तर 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर शिपाईसाठी पण तेच वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. इथं जी जाहिरात आहे तर ती सविस्तरमध्ये देण्यात आलेली आहे.
ती व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. सविस्तर इथं देण्यात आले आहेत. दिव्यांग आरक्षण जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांना इथं अर्ज करता येणार आहेत. कॅटेगरी वाईज जागांची विभागणी आता आपण बघणार आहोत. मग एकूण कक्षसेवकसाठी 123 जागा आहे. तर वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 असणार आहे. मग इथं अनुसूचित जातीसाठी किती जागा आहे तर मग महिला आरक्षण आहे, सर्वसाधारण आहे, दिव्यांग आहे, माजी सैनिक आहे, खेळाडू आहेत, अनाथ उमेदवार आहेत, पदवीधर अंशकालीन आहेत, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यानुसार ही जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे. तर इथे इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा. जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, याला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा. याच्यासाठीचा अभ्यासक्रम जो आहे तर तो काय आहे तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.